जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रायगडच्या अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध किहिम बीच परिसर सध्या अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकत चालल्याची धक्कादायक बाब समोर येते। येथील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आलं आहे। समुद्र किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। किहिम सागरी किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढत असून निसर्ग सौंदर्य धोक्यात आलं। शिवाय इथं येणारे पर्यटक ही त्रस्त झालेत। इथं CRZ नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली। किहिम हे शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। मात्र गेल्या काही वर्षात धनाढ्य व्यावसायिक, भांडवलदार आणि सेलिब्रिटींचा ओढा वाढल्यानंतर किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट, बंगले आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहत असल्याचं दिसून येतं। यातील अनेक बांधकामे CRZ कोस्टल रेग्युलेशन झोन नियमांचं उल्लंघन करून उभारली जात असल्याचा आरोप सरपंच गायकवाड व स्थानिकांकडून केला जातोय। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार समुद्र किनाऱ्यालगत होणाऱ्या अतिक्रमणांमुळे नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत आहे। नारळी, पोफळीची झाडे, मोकळी किनारपट्टी आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आला असून पर्यटकांनाही वाहतूक, पार्किंग आणि स्वच्छतेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचं अभय मिळत आहे का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला। दरम्यान किहिम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। किहिमचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावलं उचलली नाहीत तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला। स्थानिक नागरिकांनीही CRZ नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व अनधिकृत बांधकामांची चौकशी करून ती तात्काळ हटवण्याची मागणी केली। किहिमच्या सौंदर्याला लागलेला हा बेकायदेशीर विकासाचा ग्रहण प्रशासन कधी दूर करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो रायगड। नमस्कार, मी सरपंच प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत किहिम। आपल्या किहिममध्ये तुम्ही बघतच असाल की किहिम हा जागतिक नकाशावरती असलेला समुद्र किनारा आहे। त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनेही मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेला किहिम आहे। MTDCच्या माध्यमातून असू दे किंवा इतर याच्या माध्यमातून घरगुती पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीच्या ह्याच्यात पण किहिम एक नंबरला आहे। पण आता समुद्रकिनारा पाहता जर तुम्ही लक्षात आलं तर ही जी चित्र आहेत ती बरीचशी चित्र हे विचित्र होत चाललेली आहेत, कारण की CRZ कायद्याचं उल्लंघन होत असून अनेकशी अनधिकृत बांधकामे धनदांडग्यांनी करत घेतलेली आहेत। त्याच्यामुळे हा किनारा जो आहे, आपल्याला कोकणाचा किनारा जो लाभलेला आहे तो 720 किलोमीटरचा कोकणचा किनारपट्टा आहे। पण त्याच्या माध्यमातून कोकण किनारपट्टी ही आता धनदांडग्यांनी आपली वैयक्तिक मालकी करून त्याच्यामध्ये अनेक बांधकामे करत आहेत आणि गिळंकृत करण्याचाच मोठा सपाटा लावलेला आहे। तुम्ही जर बघत असाल तर छोटी छोटी घरं आता बंगल्यांच्या स्वरूपात मोठी बांधकाम होऊन पूर्ण किनारा जो तो पर्यटकांसाठी खुला असायचा किंवा इतर तिथे क्रीडा क्षेत्रातल्या इतर सर्व बैलगाडी स्पर्धा किंवा इतर गोष्टी चालतात, पण ते चालत असताना ह्या किनाऱ्यावरती जे अतिक्रमण चालू झालेले आहेत धनदांडग्यांकडून, त्याच्यामुळे किनाऱ्यावरती आता लोकांना चालायला म्हणजे पर्यटक आपल्या ह्याला जातात, फिरायला जातात। त्यानंतर बरेचशी लोक जे आहेत ग्रामस्थ ते सुद्धा व्यवसायासाठी तिथे असतात, पण सगळ्यांना आता अडथळा निर्माण होत चालला आहे, कारण की समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे अनधिकृत बांधकामाचं थैमान घातलेलं आहे आणि पूर्ण जागा गिळंकृत करत घेतलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन कमी पडतंय, प्रशासनाचा पकड ही पूर्णपणे ढिली होत चाललेली आहे असं निदर्शनास आहे। प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, प्रशासन यांना पाठीशी कुठेतरी घालते असं निदर्शनास येतं आहे, कारण की कोणत्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई नाही। अनेक वेळोवेळी आम्हाला पूर्णपणे खेटा मारायला लागत आहेत, पण कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली जात नाही। तर शासनाला माझी विनंती असेल की लवकरात लवकर आपण या सर्व जागेची मोजणी करून जी सर्व अनधिकृत बांधकामे ती हटवावी आणि पूर्णपणे आमच्या किहिम समुद्राला मोकळा श्वास
मिळावा त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत राहू आणि पाठपुरावा करत राहू, पण आपण त्याच्यावरती कारवाई करावी ही माझी पूर्णपणे विनंती असेल प्रशासनाला. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.